नमस्कार. जानेवारी महिन्यात आपण जी खाद्ययात्रा केली आपल्या प्राकृत रूट्समध्ये, त्याला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सगळ्यात आधी सगळ्या व्ह्युअर्सचे धन्यवाद. आणि मुख्य म्हणजे आपलं जे केरळ राज्य होतं त्यावेळेस आपण व्हेज स्ट्यू दाखवला होता. तर ती रेसिपी तर सगळ्यांना खूपच आवडली आणि त्या स्ट्यूबरोबर अप्पम खायला दिलं होतं. तर बरेच आपल्या व्ह्युअर्सनी डिमांड केली होती की आम्हाला अप्पमची पण रेसिपी दाखवा. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी अप्पमची रेसिपी घेऊन आलेलो आहे. तर प्रीती मला सांग की आपण डोशासारखंच ते बॅटर भिजवायचं ना? हां, म्हणजे फर्मेंटेशन वगैरे सेम आहे, हां. पण डोशामध्ये आपण उडदाची डाळ पण टाकतो. हो तर हो. इथे अप्पममध्ये अजिबात उडदाची डाळ उडदाची नसते. डाळ नसते. ह्यासाठी मेन म्हणजे लागतं तांदूळ, हं. नारळ आणि ईस्ट. अच्छा. म्हणजे पारंपरिक ह्याच्यामध्ये ईस्ट वापरायचे नाही आधीच्या काळी, हो. पण माझ्या मैत्रिणीने मला जी रेसिपी शिकवली तीच मी करते, त्यामुळे त्याच्यात ईस्ट बरोबर. आहे. हां, म्हणजे माझ्या वाचनात एकदा आलं होतं, हां, की पूर्वी म्हणजे पारंपरिक काळी जेव्हा ईस्ट इझिली अवेलेबल नव्हतं, हां. तेव्हा ते नारळाचं पाणी रात्रभर काढून ठेवायचे बाहेर आणि बरं. मग ते अंबलेलं पाणी हां. ॲज अ ॲक्टिव्ह कल्चर म्हणून ते त्या बॅटरमध्ये घालायचे. अच्छा, म्हणजे मग ते ताडीसारखंच हां, होणार हां. फर्मेंट व्हाय. बरोबर. अच्छा, ताडीसारखंच. ओके, हां. ओके, ओके. हां, हा एक प्रयोग पण नेक्स्ट टाइम करून बघेन मग मी नक्कीच. हो. मग आता आपण इन्ग्रीडियंट्स बघूया हो, चालेल. अप्पमसाठी. येस, येस. चला. चालेल. आता आपण अप्पमसाठी लागणारं हे साहित्य बघूया. इथे मी 2 कप तांदूळ एक चांगले 4-5 तास भिजत ठेवले होते. आणि हे साधेच मी सुरती कोलम माझ्याकडे जे होते घरी तेच घेतले. तुम्ही आपला डोसा राईस किंवा इडली राईस जो मिळतो तो घेतला तरी पण चालेल. इथे तुम्ही फक्त बासमती तांदूळ नका घेऊ, त्याच्याने ना आपले अप्पम सॉफ्ट होत नाहीत. 2 कप आपण तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे 1 कप नारळ, ओला नारळ आपण किसून घेतलेला आहे. आणि इथे 1 कप शिजवलेला भात आहे, तो पण मी रोजचा आपला वापरातला भात शिजवून घेतलेला आहे. 2 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून ईस्ट. ईस्टला ॲक्टिवेट करायला आपण इथे साखर घेतली. आता आपण ना तांदूळ, हा शिजवलेला भात आणि ओला नारळ हे एकत्र करून छान वाटून घेऊया. हे सगळं पाणी काढून टाकूया आणि जास्तीचं पाणी लागलं तर दुसरं पाणी घ्यायचं, किंवा काही जण ना आपलं हे नारळाचं पाणी किंवा शहाळ्याचं पाणी असतात ना त्याच्यात वाटतात, म्हणजे खूप सुंदर सॉफ्ट आपले अप्पम तयार होतात. हे बघा, आता हे छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आधी मी काय केलं, तांदूळ, शिजवलेला भात आणि ओलं नारळ हे घेऊन अगदी बारीक गंध वाटलं आणि मग नंतर त्याच्यात साखर आणि आपलं ड्राय ईस्ट टाकलं होतं. त्यामुळे आता ईस्टमुळे आत्ताच छान त्याला असे बबल्स आलेले आहे. तर आता आपण काय करायचं, आत्ता मी दाखवण्यापुरतं या भांड्यात घेतलं आहे, पण आपण थोडं हाईट असलेलं भांडं घ्यावं, म्हणजे काय होईल ते उद्या सकाळपर्यंत फर्मेंट झाल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतो. जे डाएट कॉन्शियस लोक आहेत त्या लोकांनी इथे साखर नाही वापरली तरी चालेल, कारण का नारळामध्ये नॅचरल शुगर प्रेझेंट असते आणि ती सुद्धा ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी मदत करते. ह्या ईस्टमध्ये ना प्रोटीन, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे सुद्धा आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात. साधारण 1 चमचा ईस्ट इथे प्रीतीने घातलेला आहे. सो ह्या 1 चमचा ईस्टमधनं आपल्याला साधारण 8 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं. म्हणजे आपण ह्या बॅटरचं प्रोटीन कंटेंट ह्या ईस्टमुळे वाढवतो. आता आपण ना ते झाकून एखाद्या छान वॉर्म गरम जागी असं ठेवून देऊया. हे आता मी रात्रभर ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला 7 ते 8 तास हे फर्मेंट होण्यासाठी लागतील. आता आपण हे जे फर्मेंट करायला बॅटर ठेवलेलं आहे, तर ते फर्मेंट होण्यासाठी आता उन्हाळा सुरू झाला आहे थोडा, त्यामुळे लगेचच फर्मेंट होईल रात्रभरात. पण ज्यावेळेस थंडी असते पण आणि काही ठिकाणी तर टेम्परेचर खूपच कमी असतं, तर अशा वेळेस ना आपला मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन थोड्या वेळ प्रीहीट करून बंद करायचा आणि आपलं हे भांडं त्या ओव्हनमध्ये ठेवायचं, जेणेकरून ते उबदार जागेत राहील आणि आपलं बॅटर छान फर्मेंट होईल. आणि दुसरी एक पद्धत म्हणजे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर बसेल असं आपलं बॅटरचं भांडं ठेवायचं. जेणेकरून काय होतं, ते भांडं गरम झालेलं असतं आणि त्याचा जे उबदारपणा असतो तो आपल्या बॅटरच्या भांड्याला मिळतो आणि छान आपलं बॅटर फर्मेंट होतं. आणि अजून एक, हे झालं थंडीचं, पण काही काही वेळेस काय होतं, मे महिन्यात वगैरे 40च्या वर टेम्परेचर गेलेलं असतं आणि मग आपण रात्री ते बॅटर ठेवलं तर ते अगदीच फसफसून बाहेर येतं. त्यामुळे माझी आत्या वगैरे काय करायच्या, त्याला छान टर्कीचा टॉवेल ओला गच्च थंड पाण्यात करायचा, तो पिळायचा आणि त्या भांड्याला पूर्ण कवर करून घ्यायचा तो टॉवेल. म्हणजे काय होतं की बाहेरचं जे उष्ण तापमान असतं ते थोडं कमी होऊन थंडावा मिळतो, त्यामुळे फर्मेंटेशन हळूहळू होतं. आता प्रीतीने हे जे इथे बॅटर तयार केलंय तर त्याची फर्मेंटेशन प्रोसेस कशी होते ते आपण थोडक्यात पाहूया. इथे हे जे ईस्ट घातलेलं आहे, तर हे ईस्ट आहे, हे वन सेल फंगाय असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हा एक नॅचरल प्रोबायोटिकचा सोर्स आहे. तर ह्याचं जेनेरिक नाव किंवा सायंटिफिक नाव जे आपण म्हणतो ते सॅकॅरोमायसिस सेरेविसिया, हे त्याचं ॲक्च्युअल जेनेरिक नाव आहे. तो ह्याच्यात असलेलं तांदळाचं पीठ आणि नारळ हे मुख्य म्हणजे ह्या फंगसचं खाद्य आहे. फंगस ग्रो होण्यासाठी त्यांना अन्नाची गरज असते. तर इथे तांदूळ आणि नारळ ह्या दोघांमुळे ह्या ईस्टची जी गाडी असते ती किकस्टार्ट होते असं आपण थोडक्यात म्हणूया. आणि नारळामध्ये असलेली नॅचरल शुगर ही त्या गाडीचं ॲक्सलरेशन असतं. म्हणजे हे पटापटा ते अन्न खाऊन घेतात आणि स्वतः ग्रो होतात. ह्यामुळे नॅचरल शुगरची जी साखळी असते ती ब्रेकअप व्हायला मदत होते. आता हे ब्रेकअप होत असताना तिथे ॲसिड फॉर्मेशन होतं, म्हणजेच आम्ल तयार होतं आणि अख्ख्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तिथे कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. म्हणूनच तुमचं पीठ हे फ्लफी होतं आणि त्याला एक अंबूस वास पण यायला लागतो. त्यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. ह्या सगळ्या फर्मेंटेशनमध्ये जसं मी तुम्हाला म्हणाले की स्टार्च आणि शुगर चेन यांचं ब्रेकअप होतं. त्याचबरोबर त्याच्यात असलेले न्यूट्रियंट्स म्हणजे झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, फायटिक ॲसिड या सगळ्या न्यूट्रियंट्सचं सुद्धा ब्रेकअप होतं. त्यामुळे जेव्हा असं फर्मेंटेड अन्न आपण खातो तेव्हा ते शरीरात गेल्यानंतर त्यातले न्यूट्रियंट पटकन ॲब्सॉर्ब व्हायला मदत होते. सो हा मुख्य फायदा ह्या फर्मेंटेशनमुळे आपल्याला मिळतो. हे बघ, रात्रभर मी हे फर्मेंटेशनला ठेवलं होतं आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे हे बघ ते अगदी उतू गेलेलं आहे ते पीठ फर्मेंट होऊन. छान आपलं बॅटर फर्मेंट झालेलं आहे आणि तो आंबूस वास पण येतोय बघ मला. अगदीच, हो ना. इथे मी सांगितल्याप्रमाणे जरा मोठं भांडं घेतलं होतं. आता आपण हे छोट्या ह्याच्यात काढून घेऊया. आता आपण हे छोट्या ह्याच्यात काढून घेतलंय. ह्यात मी आत्ता मीठ टाकते. काल रात्रीच जर मीठ टाकलं असतं तर फर्मेंटेशन प्रोसेस आपली हळू झाली असती आणि ते प्रॉपर एवढं फर्मेंट झालं नसतं. आता हे थोडं ना घट्ट आहे, आपल्याला दोशापेक्षा पण थोडंसं पातळ पाहिजे, तर मी ह्यात अजून थोडंसं पाणी ॲड करते. हे इतपत असं आपलं पीठ पातळ हवं. आता आपलं बॅटर तयार आहे. इथे साईडला अप्पमची कढई, म्हणजे ते लोक अप्पम चट्टी म्हणतात, ते आपण तापवायला ठेवूया. सांगू का आधी, इथे ना मी नॉनस्टिक वापरले अप्पमची कढई. हे बघा, हे अशा आकाराची ऑनलाईन तुम्हाला सहज मिळेल कुठेही. माझी नॉनस्टिक आहे, पण ना तिथे पारंपरिक अप्पम करायला ते लोक असं छान बिडाची कढई वापरतात. आता आपली कढई छान तापली आहे. त्यात मी हे बॅटर घालते आणि हे दोशासारखं पसरवायचं नाही डावानी. हे आपण असं छान ही कढई फिरवतच त्याला. तुला अगदी छान जाळी पडली आहे ग.
हो. हा म्हणजे मगाशी जे मी सांगितलं ना फर्मेंटेशन आणि त्याच्यात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड, हा, सो तो इथे बाहेर पडतोय ना, म्हणून त्याला ती अशी छान छान जाळी जाळी पडते. पडली. ओके, म्हणजे आपलं बॅटर छान फर्मेंट झालं म्हणजे त्याच्यात छान कार्बन डायऑक्साईड तयार झालं असं म्हणायचं हो. आपण. आता मी थोडंसं हे झाकून ठेवते थोडा वेळ. हे बघा, आता हा आपला अप्पम तयार झालाय. ह्याला छान असाच वाटीसारखा आकार येतो चांगला. आणि क्रिस्पी पण झालाय. हो हो हो, हे बघ. आपण तेल काही घातलं नाहीये हा, त्याच्यात, पण क्रिस्पी झालाय कारण का नारळामध्ये नॅचरली जे फॅट्स प्रेझेंट असतात हा, त्याच्यामुळे त्याला क्रिस्पीनेस येतो. ओके. जी डाएट कॉन्शियस लोक आहेत हा, त्यांनी ह्याच्यासाठी वरून तेल नाही घातलं तरी चालण्यासारखं. हो, आणि आता आपलं नॉनस्टिक असल्यामुळे तर मी पण तेलाचा वापर नाही केला. आता अप्पम बरोबर लागणाऱ्या चटणीचं साहित्य आपण बघूया. मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतलाय खवलेला, आणि 2 टीस्पून हरभऱ्याची डाळ, 1 टीस्पून उडदाची डाळ, लाल सुक्या मिरच्या, थोडी चिंच भिजवलेली आहे इथे, थोडं आलं आहे, 10-12 कढीपत्त्याची पानं, मेथी दाणा पाव टीस्पून, जिरे अर्धा टीस्पून, आणि फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, आणि चटणीत घालायला चवीसाठी साखर आणि मीठ. आता इथे एक छोटी कढई तापवून घेतलेली आहे. ह्यात मी 1 टेबलस्पून तेल घेतले. आता तेल तापल्यावर इथे मी हरभऱ्याची डाळ टाकते. हरभऱ्याची डाळ छान खमंग आपण तेलात परतून घ्यायची. आता आपली डाळ छान परतली गेली. यात मी उडदाची डाळ घालते. आता इथे हे मेथ्या घालते, ते पण छान तेलात परतून घेऊया. आणि तेलात कढीपत्ता पण छान खमंग करून घेऊया. इथे मी गॅस बंद करते. आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. तेल चांगलं निथळून घ्यायचं. आता डाळी सगळ्या काढल्यावर हे जे तेल उरलंय ना, त्याचीच आपण फोडणी करून घेऊ, म्हणजे ती आपल्याला चटणीवर घालता येईल. आताच मी ही फोडणी करून घेते, म्हणजे आपली चटणी वाटून होईपर्यंत फोडणी गार होईल. आता यातच आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली आहे. गॅस बंद करते आणि हिंग घालते. ही फोडणी थंड होऊ दे, तोपर्यंत आपण आता या परतलेल्या डाळी आणि बाकी सगळे जिन्नस एकत्र करून चटणी करून. मी ही मिरच्यांची देठं काढून घेते. मिरच्या तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण ठरवू शकता. आलं किसून घेतलेलं आहे, जिरे, साखर, मीठ, आणि इथे मी चिंच जास्ती घेतलेली आहे, तर ह्याच्यातलं पाणी आणि अजून थोडासा कोळ मी ह्याच्यात घालते. म्हणजे साधारणतः अशी एवढी 1 इंचभर चिंचेचा तुकडा घेतला तर ह्या आपल्या प्रमाणाला सफिशियंट होतं. आणि ओला नारळ. आता हे सगळं छानपैकी मिक्सरला वाटून घेऊया. बघा, आता आपली ही चटणी वाटून झालेली आहे. तर त्यावर आपली ही मगाशी आपण केलेली फोडणी टाकते. चटणी अजून तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर थोडं पाणी घातलं तरी चालेल. अशी छान नाश्त्याला अप्पम बरोबर खायला आपली चटणी रेडी आहे. आपल्या अप्पम आणि चटणी रेडी आहे. मस्त, एकदम छान घमघमाट येतोय चटणीचा पण आणि अप्पमचा पण. ह्यात ना तिथे केरळामध्ये ते लोक अप्पम, आपण स्ट्यू जो केला होता, हो,
आणि व्ह्यूअर्स ज्यांनी स्ट्यूची रेसिपी बघितली नाही आहे त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, तर स्ट्यूची रेसिपी नक्की बघा. तर अप्पम स्ट्यू बरोबर आणि एक आपले ब्राऊन कलरचे हरभरे असतात ना, हां, हां. वाळलेले हरभरे, त्याचं एक उसळ टाईप करतात ते, करी, कडला करी बरं. म्हणतात त्याला. बरं. तर कडला करी बरोबर खातात किंवा चिकन फिश करी बरोबर खातात जे नॉन व्हेजिटेरियन असतात. आणि अजून एक माझी मैत्रीण करायची, हे अप्पम झाले ना, पण जेव्हा आता कढईत ठेवले होते हो. तर जो मधला पोर्शन असतो ना, हां, हां. तिथे ती अंडं फोडून टाकायची आणि त्याच्यावरच मीठ मिरेपूड घालून हाफ फ्रायसारखं, म्हणजे हो. अप्पम विथ एग असं ते खायचे हां. ब्रेकफास्टला. म्हणजे हे असं झालं ना, की अप्पममुळे कार्बोहायड्रेट हां. आणि ही जी सगळ्या रेसिपीजची तू नावं सांगितली ती हां. सगळी प्रोटीन डेन्स रेसिपी आहेत. हो, आपल्या चटणीत पण आता डाळी चटणी- आहेतच. अगदी. त्यामुळे हे कसं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या रेसिपीज आहेत. त्यामुळे बरोबर. कार्बोहायड्रेट पण मिळतात आणि प्रोटीन पण प्रोटीन्स मिळतात. पण. येस. तर अशा आहे आपले हेल्दी अप्पम आणि चटणी. तुम्ही नक्की करून बघा. आणि मला खात्री आहे, जसं साऊथ इंडियातले इडली, वडा, डोसा हे आपल्या ब्रेकफास्टमध्ये अगदी अविभाज्य घटक झालेले आहेत, तसे आजपासून अप्पम आणि स्ट्यू हे पण होतील याची मला खात्री आहे. अशाच विविध आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.